आज वटपौर्णिमा रेनकोटवरच साजरी करावी लागणार होती. आज लवकर उठले, पटकन डाळ शिजत घातली, कारण मला लवकर आवरून स्कूललाही जायचं होतं. पोळ्या वगैरे सगळं मस्त आवरून घेतलं, नैवेद्य भरून घेतला आणि पूजेची सगळी सामान देखील मी भरून घेतलं आणि आता निघाले मी स्कूलसाठी. CBSE बोर्डच्या स्कूलना अशा जे मराठी सण असतात, त्या सणांच्यासाठी जास्त सुट्ट्या मिळत नाहीत. सुट्टी झाल्यानंतर आम्ही सगळ्या मिळून मैत्रिणी आम्ही पोहोचलो ब्रह्मनाथाच्या मंदिरापाशी पूजेसाठी. प्रज्ञा मॅडमनी माझ्या डोक्यामध्ये गजरा नव्हता, त्यामुळं मस्तपैकी फूल घालून दिलं आणि सगळ्यांनी पूजा करून घेतली. पूजा करताना बाकीच्या कोणाला आम्ही ग्रुपमध्ये शिरायचा चान्सच देत नव्हतो, कारण आम्हीच एवढ्या जणी होतो की बाकीच्यांना चान्सच मिळत नव्हता. एक आजी आल्या होत्या, त्यांना आम्ही परत जागा करून दिली आणि सगळ्यांनी मस्तपैकी आपापल्या नवऱ्याचा 7 जन्मासाठी रिचार्ज करून घेतलेला आहे. आता काय त्यांना सुट्टी मिळत नसते. त्यानंतर मस्तपैकी फोटोशूट केलं आणि खूप सारे व्हिडिओज आणि मेमरीज आम्ही क्रिएट केल्या. जेव्हा आम्ही मैत्रिणी सगळ्या एकत्र असतो तेव्हा खूप एन्जॉय करतो. मॅडम ही देखील व्हिडिओ करत असताना बघत होत्या. सगळ्यांची ओटी भरून घेतली आणि त्यानंतर पाऊस होता, रेनकोट घातला, नाहीतर पूजा चालू असतानाच आम्ही खरंच भिजलो असतो. पावसात भिजतच रेनकोट घातला आणि आता निघालो आहे आम्ही घरीच्या दिशेने. ॲक्च्युली फक्त निमणीपर्यंतच पाऊस होता, त्यानंतर कोरडंच होतं. चला तर बघा आमच्या व्हिडिओचं फायनल.